ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज अर्जुनला विचारतो, म्हणजे तुला असं म्हणायचं का अर्जुन, की तिने आश्रमातून निघताना स्वतःच्या गाठोड्याबरोबर सायलीत सुद्धा गाठोड घेतलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एस सिनियर, आणि मला अशी शंका आहे की तिने सायलीच गाठोडना या घरात खोलीत वगैरे लपवलं असेल. मला ॲक्च्युली सिनियर तन्वीची रूम चेक करायची होती, करायला मिळेल का फक्त? तुझी हरकत नसेल तर, असं म्हणून अर्जुन हा परमिशन मागतो. त्याचवेळी आता बाहेर काहीतरी काचेची वस्तू फुटण्याचा आवाज येतो. या दोघांनाही खूप टेन्शन येतं. यांना वाटतं की प्रिया सगळं आपलं बोलणं चोरून चोरून ऐकती आहे. ते दोघेही अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे बघतातून दरवाजा उघडत लगेचच बाहेर पाहतात. तर तेथे सुमन असते आणि तिच्या हातातूनच ते काचेचे मग हे फुटलेले असतात. आता सुमनला पाहताच हे दोघे आश्चर्यचकित होतात. तर सुमनलाही जरा भीती वाटते. अर्जुन म्हणतो, सुमन काकू, अहो तुम्ही इथे कशा आणि हे काय? तेव्हा आता ती म्हणते, अहो तेच ना, तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येत होते ना, म्हणून ठेच लागली आणि कपट फुटला. तेव्हा अर्जुन म्हणतो, इट्स ओके, मी करतो हेल्प. त्यावेळी सुमन म्हणते, नाही, तुम्ही बोलताय ना तुम्ही, मी करतेस गळ व्यवस्थित जा तुम्ही. तेव्हा मी दार लावून घेते, हा तुम्ही गप्पा मारा, असं सुमन पुन्हा म्हणते. आणि लगेचच हे दोघेही आतमध्ये जातात. सुमन आपलं काम करू लागते. आता आतमध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो, थॉक गॉड, सुमन काकूच होती. तेव्हा रविराज सांगतो, पण अलीकडे ना खरंच खूप बिथरलेली असते रे ती, आणि तिचं नक्कीच काहीतरी बिनसले, एवढं नक्की. त्यात आता घरचं वातावरण आणखीच बिघडणार. बरं ठीक आहे, तुला तन्वीच्या खोलीमध्ये सायलीच गाठवड शोधायचं होतं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तन्वी रूममध्ये असेल ना? तेव्हा रविराज म्हणतो, ते मी बघतो, चल तू बिनधास्त. रविराज सांगतो, हे बघ नासिनियर, मी सायलीच्या आई बाबांना शोधतोय. हे स्पेशली कुणालाच कळू देऊ नको, अगदी सायलीला सुद्धा, कारण ती फारशा याच्या फेवरमध्ये नाहीये. त्यावेळी ठीक आहे, आय अंडरस्टँड, असं आता रविराज सांगतो. ते दोघेही आता तन्वीच्या रूमकडे लगेचच जायला निघतात. इकडे आता सायली म्हणते, मी येताना ना तुमच्यासाठी चाफ्याची फूल घेऊन आले आहे, हे घ्या बरं. मग प्रतिमाला ती चाफ्याची फूल सुद्धा देते. तेव्हा प्रतिमा अगदी त्याचा सुगंध घेऊ लागते. तिला खूप प्रसन्न वाटतं. तिचं आवडतं फूल असतं ते चाफ्याचंच. मग त्यावेळी सुमन सुद्धा खुश होते, कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावर थोडा का होई ना आता आनंद असतो. त्यानंतर प्रतिमा म्हणते, सायली, तन्वी इथे येणार याचा अंदाज तुला होताच नाग, आणि त्यामुळे माझी मनस्थिती ठीक नसेल हेही अगदी तुला माहीत होतं. मला बरं वाटावं म्हणून तू सोनचाखा घेऊन आलीस ना, असं ती आता विचारते. तेव्हा सुमन विचारते, सायली, तू आणि तन्वी दोघीही एकाच आश्रमात वाढलात ना, पण तरीही तुम्ही दोघी वेगळ्या कशा? अगं तू ना प्रत्येकाचा विचार करतेस, आणि तन्वी काय करते तर फक्त स्वतः पुरत बघते. तर आता या तिघीही गप्पा मारत असताना तेथे रविराज आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघेही आता वर चाललेले असतात. त्याचवेळी मात्र आता प्रतिमा म्हणते, अहो बघा ना, सायलीने माझ्यासाठी ना सोनचाखेची फूल आणली आहेत. तेव्हा रविराज अक्षरशः प्रतिमाकडे बघत सुद्धा नाही, कारण त्याला आता राग आलेला असतो प्रतिमाचा प्रियाला घरात घेतलं म्हणून. त्याचवेळी आता तो प्रतिमाकडे दुर्लक्षच करतो आणि लगेचच तेथून जातो. आणि त्यामुळे प्रतिमाला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आता इकडे रविराज पाठोपाठ अर्जुन म्हणतो की आम्ही येतो हा थोड्या वेळात, असं म्हणून तो सुद्धा रविराज बरोबर निघून होऊन जातो. तेव्हा प्रतिमा एकदमच शांत होऊन जाते. बिचारीच्या मनात ते दुःख तसंच राहतं. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो रविराज काका चिन्ह हे साहजिक आहे, पण त्यांचा राग आता कसा घालवायचा याचा विचार करूयात आपण. दुसरीकडे अश्विन प्रियाला समजावत असतो, हे बघ तन्वी, आपल्याला घरात घेतले खरं, परंतु या घरातील सगळे लोक आपल्याबरोबर व्यवस्थित वागतील. अजिबातच तू गृहीत धरू नकोस, आणि मला वाटतं तू याचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. फक्त पेशन्स ठेव, आणि आज ना उद्या रविराज काकांना कळेलच तुझ्या बाबतीत
जे काही घडलं त्यामध्ये तुझा अजिबात काही दोष नव्हता. तेवढ्यातच तेथे आता रविराज आणि अर्जुन हे दोघेही येतात आणि मग बाबा या नाया या बाबा या असं प्रिया म्हणते. तेव्हा रविराज अगदी तिला इग्नोरच करतो आणि म्हणतो अश्विन ऐक ना. तेव्हा अश्विन विचारतो काय झालं. यावेळी आता रवी कविराज तिच्याकडे दुर्लक्षच करतो आणि अश्विनला सांगतो बरेच दिवस झाले ही खोली वापरत नव्हती. माझ्या 2 केस फाईल्स महत्वाच्या या इथे ठेवल्या आहेत, त्यामुळे मला त्या बघायच्यात मला आणि अर्जुनला. मग आता अश्विन म्हणतो बघा ना काहीच प्रॉब्लेम नाही काका. तर प्रिया चोमड्यासारखी मध्येच विचारते की कुठे ठेवल्या आहेत फाईल्स. तर मग या मालिकेच्या शोधून भागामध्ये रविराज आणि अर्जुनला विचारतो म्हणजे तुला असं म्हणायचं का अर्जुन आता ही कशाला मध्ये आश्रमातून त्याचवेळी रागाताच्या गाठोड्याबरोबर रविराज म्हणतो गाठोड घेतलं होतं तुम्ही दोघेही बाहेर अर्जुन म्हणतो एस तर जरा बरं होईल आणि मला अशी शंका बद्दल डिस्कस करत असताना मला गाठोड आणि अर्जुनला या घरात खोलीत वगैरे लपवलं असेल. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे काका काही प्रॉब्लेम करायची होती करायला लागेल. प्रिया नाटकी करते तुझी हरकत म्हणते बाबा हो तर असं म्हणून मला हवा तेवढा परमिशन ही खोली काय त्याचवेळी हे घर काय सगळं बाहेर काहीतरी तुमच्याची वस्तू फुटण्याचा आवाज आपण बाहेर जाऊन या दोघांना थांबूयात असं म्हणून टेन्शन येतं. रिया आता लगेच अश्विन सोबत बाहेर जाते. सगळं आपलं बोलणं चोरून ऐकती आहे. जरा बाहेर थांबतात अगदी परंतु प्रिया तेथे एकमेकांकडे बघतात. अर्जुनला लगेच दरवाजा उघडतो. लगेच दार बाहेर पाहतात तेव्हा लगेच सुमन दार बंद केलं जातं आणि तिच्या हातातूनच ते काचेचे रागात अर्जुन कडे बघत असते. त्याचवेळी सुमनला पाहता अर्जुन दार बंद करून आश्चर्यामध्ये येत होतात. रविराज सुमनला ही जरा इकडे बघ मी इकडे. अर्जुन म्हणतो सुमन काकू हो असं अर्जुन म्हणतो इथे कशा आणि दोघे हे काय. तेव्हा आता ती कामाला आहोत तेच ना. तर बाहेर प्रियाच्या मनात चहा कॉफी घेऊन येत शंका कोशंका येऊ लागली. ती म्हणते आणि कपट मला कळत नाही. तेव्हा अर्जुन आणि किल्लेदार या दोघांना माझ्याच रूममध्ये येऊन म्हणते नाही का बरं केस काम करायचं असेल पण नाही तुम्ही मी मला तर असा व्यवस्थित डाऊट येतोय केस तुम्ही. तेव्हा मी दार लावून घेते एक निमित्त असणार माझ्या खोलीमध्ये ना यांचं वेगळंच काहीतरी काम आणि लगेच इकडे हे दोघेही आणि रविराज जातात. हे दोघे सुमन आपलं काम करत ते पुरावे शोधू लागतात. आल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही गॉड सुमन काकूच्या ड्रॉवर मध्ये बेड. तेव्हा रविराज सांगतो पण अलीकडे बरोबर खरंच प्रत्येक गपाटाच्या कप्प्यामध्ये रेती आणि तिचं नक्कीच काहीतरी बिनसलेले एवढं रविराज सुद्धा दुसऱ्या कपाटाचं वातावरण आणि कपाटात बिघडणाऱ्या सर्व बॅग मध्ये तुला तन्वीच्या खोलीमध्ये सगळीकडे गाठोड शोधायचं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो बाहेर तन्वी रूम मध्ये मनात. तेव्हा रविराज म्हणतो पाल सतत मी बघतो चुकत असते तू बिनधास्त. कारण तिला डाऊट आलेला असतो बघ की यांना इथे माझ्या रूम मध्ये सायलीच्या आई बाबांना शोधायचं असणार आहे हे स्पेशली आणि हे मला पूर्णपणे माहित आहे. अगदी सायलीला सारखे दाराजवळ जाते फारशा याच्या आणि अशेवर मध्ये नाही असते. त्यावेळी ठीक आहे दोघे काही बोलताय अंडरस्टँड किंवा आता रविराज आवाज येतोय का पण दोघे जरा आता तिच्याकडे रागात रूमकडे लगेच जायला प्रिया लगेचच मागे आता सायली म्हणते इकडे हे दोघे येताना ना अगदी थकून ज्यासाठी चाख्या त्यांनी फुल घेऊन आले आहे. आता त्या गाठोड्याचा शोध घेतलेला असतो. ती चाख्याची अर्जुन सुद्धा देते. अगदी बेड खाली वगैरे सुद्धा अगदी त्याचा सुगंध घेण्याचा शोध घेतो. तिला खूप त्याला गाठोड कुठेही म्हणजे फुलही सापडत नाही. चाफ्याच मग बाहेर त्यावेळीच्या मनात सुद्धा खुश मात्र धाकधूक कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावर थोडा काय करत असतील ना. आता आनंद आतमध्ये त्यानंतर असं वाटत असते सायली आता आतमध्ये जावं दोघांना याचा अंदाज की न तुला होताच ना तुम्ही काय शोध. त्यामुळे माझी मनस्थिती आता या सगळ्या प्रकरणामुळे हेही अगदी तुला माहित हिंमतच होत नसते. मला बरं वाटावं. इकडे अर्जुन आता आतमध्ये रविराज घेऊन आलीस ना असं ती आता विचारलं मला कुठे. तेव्हा रविराज सुद्धा म्हणतो नाही ना मलाही नाही. दोघेही एकाच आश्रमात प्रतिमा तरीही आता सोनच्या तुम्ही हार बनवत असते वेगळ्या कशा आणि त्याच वेळी प्रत्येकाचा विचार करत असते. रविराज आणि तन्वी काय करते ना माझ्यावर किती चिडले आहे पुरत बघते. पण तुला सांगू आता या तिघीही माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. रविराज तन्वीला घराबरोबर अर्जुन हा एक दोघे शेवटचा पर्याय राहिलेले असतात. तेव्हा सायली विचार मात्र आता प्रतिमा काकांशी तेव्हा बघा ना सायली नाही नको माझ्यासाठी तू तरी काय बोलणार काका बरोबर आणली आहेत तू तरी काय बोलणार. कारण तन्वीला घराकडे बघत ही माझी नाही खूप मोठी त्याला आहे आणि म्हणून आलेला असतो. प्रतिमाचा प्रियाला सगळी जबाबदारी त्याचवेळी माझ्यावर तो प्रतिमाकडे दुर्लक्ष तिच्यामुळे
आणि लगेचच तेथून येणारे जे काही प्रॉब्लेम त्यामुळे प्रतिमाला ना ते सगळे खूप माझ्यामुळे येणार आहे. आता इकडे रविराज पाठोपाठ अर्जुन म्हणतो की आम्ही येतो तेव्हा आता थोड्या वेळात सायली म्हणते तो रविराज बरोबर निघून समजू शकते आयुष्य प्रतिमा न्यायाच्या बाजूने लढणारा वकील बिचारी स्वतःच्याच मुलीला ते असा खोटेपणा करताना बघतो तेव्हा सायली म्हणते तेव्हा त्याला ते प्रतिमा सहन होणार आहे. त्या अहो रविराज काका चिन्ह त्यांच्या प्रियावरचा राग जरी त्यांच्या राग तरीही कसा घालवायचा याचा विचार करूया. आपण दुसरीकडे मला अश्विन पूर्णपणे खात्री समजावत असतो हे नका काळजी करू पण आपल्याला तुम्हाला सांगू प्रतिमा परंतु या घरातील सगळे लोक आपल्या प्रियावर व्यवस्थित वागतील अजिबात अहो तू गृहीत धरू नकोस वर्ष झाली आणि मला वाटतं मी तिचे याचे रंग बघितले त्रास करून घेऊ नकोस ना जे कोणीही बघितले नसते. पेशन्स ठेव आणि आणि आज ना उद्या रविराज काकांना कळेलच ना ज्या आजपर्यंत मी जे काही सांगितलं सुद्धा त्यामध्ये कारण कोण विश्वास काही दोष नव्हता आणि किती तेवढ्या तरी सांगणार नाही. आता रविराज आणि अर्जुन आता दोघेही येतात की प्रिया कधीतरी सुधारेल आणि या नाया यावजींचा संसार सुखी होईल म्हणते अशी आशा. तेव्हा रविराज अगदी पण तरीही तिला इग्नोरच कर सावध राहायला आणि म्हणतो अश्विन ऐक अगोदरच तेव्हा ती मला सगळं काही समजावून ठेवते. यावेळी दुसरीकडे रविराज कविराज अर्जुनला तिच्याकडे दुर्लक्ष हे बघ अर्जुन आणि अश्विनला शोधतो बरेच दिवस झाले तर इथे कुठे दिसत नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला पण तसंच वाटतं महत्वाच्या या सिनियर कारण आपण सगळ्यामुळे मला त्या बघायच्या मला बेडच आणि अर्जुन या खाली मग आता गादी खाली बघा ना काहीच प्रॉब्लेम नाही काका सगळी रूम तर प्रिया चोमड्यासारखी मध्ये पण आपल्याला कुठे ते गाठोड सापडलं नाही. पण सिनियर बिलीव्ह मी कारण सायलीच गाठोड नाही हे तन्वीने चोरले पण नक्की तिने कुठे ठेवलं आहे ना हेच मला माहीत नाही. प्लीज बिलीव्ह मी असं म्हणून तोरविराजला सांगतो. तेव्हा रविराज म्हणतो अरे अर्जुन माझा पूर्णपणे विश्वास आहे रे तुझ्यावर. हे बघ कोणताही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्या घरात तर कधी लपवत नाही. तेव्हा अर्जुन धक्क्यानेच रविराजकडे बघतो. तेव्हा तू असा का बघतोस माझ्याकडे. अरे तन्वी बद्दल मी अट्टल गुन्हेगार हा शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरलायला सांगू. अर्जुन गुन्हेगार म्हणजे खून आणि दरोडे एवढंच नसतं तर गेली 2 वर्ष ती हे जे काही वागतीये ना ते सुद्धा अगदी गंभीर गुन्हेच आहेत. त्यानंतर आता ते दोघेही रूममध्ये जायला निघतात आणि दरवाजा उघडून जेव्हा बाहेर येतात तेव्हा रविराज आता अर्जुनला म्हणत असतो की अरे गेल्या आठवड्यात काय झालं होतं मी त्या फाईल्स इथे चेक करत बसलो होतो पण आता नेमक्या कुठे गेल्या ना काय माहीत. असं फक्त तो प्रिया समोरच बोलत असतो कारण तिला डाऊट येऊ नये ना यासाठी. इकडे आता सायली प्रतिमाला म्हणते हे पहा तुम्ही ना तुमच्या तब्येतीच्या बाबतीत अगदी जागरूक रहा आणि औषधांच्या बाबतीत ना सावध रहा. तेव्हा लगेचच आता सुमन तेथे येते आणि सायली व प्रतिमा या दोघींसाठीही चहा देते. त्याचवेळी आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवतात की डॉक्टर श्रद्धांनी सांगितलं होतं की मला जी गोळी दिली जातीये ना ती गोळीही चुकीची दिली जातीये. म्हणजेच ज्या गोळ्यांचा डोस अगोदर सुरू होता ना त्याचा काहीच परिणाम यावर होणार नाही परंतु यांचा मेंदू अजून बधीर होऊ शकतो. यांना विस्मरण होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी प्रतिमाला सांगितलेलं असतं आणि सगळ्यांना समजत या गोळ्यांना त्या भामट्या प्रियानेच दिल्या होत्या. तेवढ्यात तेथ आता अर्जुन आणि रविराज दोघेही येतात. मग त्यावेळी सुमन म्हणते की अरे अर्जुन तू काहीच घेतलं नाही मी कॉफी बनवू का रे बाळा तुझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो नको सुमन काकू काहीच नको मला कारण मला तसंच ऑफिसला सुद्धा निघायचंय आणि मला नक्कीच माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना आज खूप त्रास झालाय सो तुम्ही ना आराम करा. तेव्हा सायली विचारते काय हो तुमचं काम होतं ना रविराज काकांकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो थोडंफार झालंय. तर रविराज म्हणतो बाकीच नंतर करूयात ना अर्जुन. त्यानंतर अर्जुन म्हणतो बरं निघायचं का मला ऑफिसला जायचं ऑन द वे तुला घरी ड्रॉप सुद्धा करतो. तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते आणि त्यानंतर प्रतिमाला सुद्धा अगदी पुन्हा जाणीव करून देते समजावते की ऐका प्रतिमा आता मी जे सांगितले ना ते अगदी लक्षात ठेवा. हा कारण तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालेलं आता अजिबात परवडणार नाहीये कुणालाच. तेव्हा येते मी येते हा सुमन टाकू असं म्हणून ती सगळ्यांचाच निरोप घेते. अर्जुन आणि सायली दोघेही
तेथून गेल्यानंतर प्रतिमा पुन्हा रविराज बरोबर बोलण्याचं ठरवते आणि म्हणते, अहो ऐका ना, मी काय म्हणत होते. तर रविराज आता तिचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही. मग आता रविराज तिथून गेल्यानंतर ती सुमनला विचारते, काय सुमन, हे माझ्याबरोबर अशी कधीच बोलणार नाहीत काग. तेव्हा सुमनलाच आता काय सांगावं कळत नसं. तिला सुद्धा प्रतिमाची ही घालमेल बघवत नसते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही घरी निघालेली असतात. तेव्हा सायली म्हणते, बिचाया प्रतिमा, आत्या कारण इकडे आड आणि तिकडे विहीर असं झाले. त्यांना प्रियाचं वागणं दिसतंय हो, पण खरं सांगू, त्या काहीच करू शकत नाहीयेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्याने ना इतकं व्हायला नकोच होतं. त्या तन्वीला लगेचच्या लगेच घराबाहेर काढायला होतं. तेव्हा सायली म्हणते, अहो आई आहेत त्या, आणि त्यांच्या डोळे देखत त्यांच्या मुलीने अगदी जाळून घेण्याचा प्रयत्न केला, आणि हे कुठली कुली आई सहन करणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सुद्धा नाटकच असेल. तेव्हा सायली म्हणते, हो मला हेच वाटते. तिचे वडील तर तिला तिथे थारा देत नाहीये, तिच्याकडे बघत नाहीये, तिला भीक घालत नाहीये, आणि अशा वेळेला तिची आई तिच्यावर राग धरू शकणारच नाही हे तिला बरोबर माहीत आहे. त्यामुळे तिने हा सगळा प्रताप केला असेल. अर्जुन म्हणतो, स्वतःच काम कसं करून घ्यायचं हे ना तिला बरोबर माहीत आहे. तर इकडे प्रिया आपली पर्स घेऊन बाहेर निघालेलीच असते. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, थांब तन्वी, तू कुठे निघालीस बाहेर, कुठे निघालीस ते अगोदर सांग. तेव्हा प्रियाला राग येतो, आणि मी कुठेही बाहेर जाऊ त्याने काय फरक पडतो असं ती आता विचारते. तेव्हा फरक पडतो तन्वी, कारण तुझ्या बाबांचा राग पत्करून ना मी तुला या घरात ठेवलं आहे. त्यामुळे तू उत्तर देणं मला आता बंधनकारक आहे, कारण आता तुझी जबाबदारी ना यांनी माझ्यावर टाकली आहे. कारण तू बाहेर जाऊन जर उलटसुलट काहीतरी केलंस तर मी यांना काय सांगणार आहे. मग आता प्रिया पुन्हा उद्धटपणाने बोलते, आणि तुला यांना जे काही सांगायचं असेल ना ते सांगा. प्रॉब्लेम आहे त्यासाठी ना मला 1000 प्रश्न विचारू नकोस असं प्रिया रागात चोरले, पण नक्की तेव्हा प्रतिमा ठेवला आहे ना हे मला माहित नाही. आता तुला सांगते, प्लीज बिलीव्ह मी, तू घराबाहेर जायचं नाही. रविराजला सांगतो, जर गेलीस तेव्हा रविराज म्हणतो, तू कुठे आहे ना हे मला माहित असलं पाहिजे. पूर्णपणे दुसरीकडे सायली म्हणते, तुझ्यावर तुम्हाला सांगू, कोणताही ना प्रतिमा गुन्हेगार आत्यांच्याला लपवायच्या असलेल्या वस्तू, कारण स्वतःच्या घरात रविराज काका हे स्वतः तेव्हा त्यांना औषधे देत होते. रविराजकडे बघतो, सुमन काकू, तेव्हा तू असा का सांगितलं माझ्याकडे. आता नेमके तन्वीबद्दल मी अट्टल गुन्हेगार हा शब्द गोष्टीचा फायदा प्रियाने घ्यायला सांगू. अर्जुन गुन्हेगार म्हणजे खून आणि गोळ्या बदलायला एवढंच नसतं. पुन्हा एकदा 2 वर्ष रियाने औषधांच्या बाबतीत काही केलं ते सुद्धा प्रतिमा अगदी गंभीर गुन्ह्यावर काही परिणाम झाला. ते दोघेही काय करायचं तेव्हा अर्जुनला सुद्धा दरवाजा उघडून टेन्शन येतं. जेव्हा बाहेर येतं तेव्हा अर्जुन मला रविराज करतो. अर्जुनला म्हणत असतो की अरे गेल्या आठवड्यात काय झालं, आणि सायली त्या गाठोड सुद्धा इथे चेक करत बसलो असणार आहे. पण आता नेमका ती कुठे गेल्या ना काय, आणि माहीत असं फक्त तिने ते गाठोड कुठे ठेवलं बोलत असतो. दुसरीकडे तिला डाऊट येऊ नये ना यासाठी उद्धटपणाने बोलू. आता सायली प्रतिमाला म्हणते, आई हे मला घरात येऊ दिलं यासाठी तुमच्या तब्येतीच्या बाबतीत थकीव, पण या जागरूक राहा असा होत नाही, आणि औषधांच्या बाबतीत 24 तास मला लगेच कंट्रोल करशील तेथे येते. त्यामुळे मी तुला आणि सायली आत्ताच सांगतो प्रतिमा की मी या दोघींसाठी चहा देते, पण मी कुठे जाते आता. प्रतिमाला सगळ्या गोष्टी पुन्हा यामध्ये होता. अजिबात तू डॉक्टर श्रद्धांनी सांगितलं. दुसरीकडे मला जी सायलीला घरापर्यंत सोड गोळीही आणि चुकीची दिली जाते, म्हणजे ज्या आराम गोळ्यांचा डोस अगोदर सुरू होता त्याचा विचार जिबाचा करून काहीच परिणाम यावर म्हणते. हो, पण तुम्ही वेळेत आहात. यांच्या सायली अजून बधीर घरात जायला निघते. यांना विस्मरण होण्याची शक्यता आहे. कुसुमचा फोन येतो डॉक्टरांनी, तेव्हा सायली सांगितले कॉल रिसीव्ह करते आणि सगळ्यांना म्हणते, बरं झालं या गोळ्या ताई त्या भामट्या प्रियानेच दिल्या होत्या तेवढ्या. ते तुला कॉल करणार आणि रविराज दोघे मला आज मधुभाऊ त्यावेळी हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे आहे ना. अर्जुन तुला माहिती आहे घेतलं नाही. तुला एक सांगायचं होतं, बनवू का रे बाळा, तुला प्रियाबद्दल समजलं असेल ना. तेव्हा तो नको सुमन काकू काहीच मला समजलं, कारण मला तसं प्रिया जेल मधून निघायचं म्हणते, आणि मला त्यामुळे माहिती आहे. टेन्शन आले की तुम्हा सगळ्यांना मला पण तुला त्रास झालाय. कोणीही तुम्ही अजिबात घरात घेतलं
सायली विचारते ती आता किल्लेदारांकडे काम होतं ना रविराज काकांकडे प्रतिमा आत्यांकडे गेली आहे राहायला थोडफार झालं तुला सांगू तर रविराज म्हणतो बाकी मला ना करूयात ना भीती वाटतीये त्यानंतर गोळ्या वगैरे बदलल्या नाही म्हणजे मला ऑफिसला जायचं ऑन द वे तिच्या प्रत्येक घरी ड्रॉप सुद्धा करतो आधीच्या गुन्ह्यापेक्षा गंभीर असू शकतो याची पण खात्री आहे आणि मला पण प्रतिमाला सुद्धा आता अगदी तिने प्रतिमांच्या करून देते काही वेडावाकडा विचार तरी प्रतिमा अशी सरळ करून सांगितले ना ते तिला चालेल बरं ठेवा हा कारण असं म्हणून तुमच्या सायलीकडे आता दुर्लक्ष झालेलं आता अजिबात परवडणार नाही सगळं बोलणं तेव्हा येते आणि म्हणते बापरे म्हणजे टाकू ही आता प्रतिमाकडे गेल्याच्याच निरोप घेकडे प्रिया आता साक्षीकडे सायली तिला भेटायला आलेली असते तेथून गेल्यानंतर प्रतिमा आता पुन्हा रविराज बरोबर बोलण्याच्या गालात असते आणि म्हणते साहो ऐका ना मी कशी म्हणत होते तू आणि रविराज आता किती वाळली आहे काहीच बोलणं तेव्हा घेत नाही खूप राग आता रविराज प्रियाकडे गेल्यानंतर लागते ती सुमनला विचार खात पीत नाही काय सुमन असं ती विचार माझ्या बरोबर तेव्हा काय मला बोलवायला आलीयस का तू कशी तेव्हा सुमनला माझ्या अगोदर सांगावं कळत नसेल बाहेर पडली तिला सुद्धा प्रतिमा मनासारखं आयुष्य नसते दुसरीकडे आणि मी अर्जुन आणि सायली दोघे दाखवायला आलेली असतात तू तेव्हा सायली म्हणते अगं काही प्रतिमा बोलतीये आत्या कारण साक्षी कारण तुला तिकडे माझा स्वभाव असं झालं हा चांगलाच माहित आहे त्यांना प्रियाचं वागणं कोणाशी इतकं वाईट वागू सांगते का अगं मला करू शकत नाही तुझी काळजी वाटते ना अर्जुन म्हणून आत्याने ना तुझी विचारपूस करायला आली आहे त्या तन्वीला द्यायला आली लगेच घराबाहेर काढायला होत अजिबात काळजी करू नकोस अगं मी आई आहे तुझ्या आधी सुटले म्हणून काय झालं लेखत तू त्यांच्या मुलीने ना अगदी जाळून घेण्याचा प्रयत्न केला मोठे बिल्डर आहे कुठली कुली आणि शिवाय करणार आहे खूप दहशत असलेले अर्जुन म्हणतो वगैरे सुद्धा नाटकच असेल अगं तेव्हा काही ना काही हो मला हे सच तुला नक्कीच सोडवतील वडील आता तर मला सांग तिथे थारा देत तुला शिक्षा किती वर्षांची झाली आहे तिला अगदी 14 वर्षांची झाली आहे आणि अशा वेळेला आपण 13-13 वर्षांवर राग धरू शकणारच नाही तू तिला बरोबर माहित आहे अशी प्रियाला डॅमुळत तिने हा सगळा प्रताप केला अजिबातच काळजी करू नको स्वतःच काम कसं करून घ्यायचं हे म्हणजे खूपच बरोबर माहित आहे तिच्याकडे बघू लागते प्रिया आपली दुसरीकडे बाहेर निघालेला वैतागलेला असतो त्यावेळी आता प्रतिमा लगेच थांब दरवाजा बंद करून कुठे निघालीस बाहेर म्हणतो कुठे निघाली तन्वीच्या घरी अगोदर सांग ते सायली तेव्हा प्रियाला राहिलेलं नाहीये आणि मी लपवले बाहेर जाऊ तिने काही कळत नाही पडतो तो असं ती आता विचार करत असल्यामुळे फरक पडतो त्याला आता समजावणं काय करायचं मग आता करून लगेच ना मी तुला सायलीच आयडेंटिटी ठेवला हातात घेतो त्यामुळे तू उत्तर देणं मला आता बंधनकारक आहे कारण आता म्हणून काय झालं तुझी जबाबदारी ना बाबांपर्यंत पोहोचण्याचा फक्त कारण तू बाहेर मार्ग ब्लॉक झालाय पण हा दुसरा मार्ग काहीतरी केला अजून तर कारण सायलीच्या शाळेत जाऊन तिच्याबद्दलची मग इन्फॉर्मेशन पुन्हा उद्धटपणाने बोलते तेव्हा हे तुला यांना जे काही सांगायचं असेल तो खूप म्हणजे ते सांगा प्रॉब्लेम आहे त्या मित्रांनो पुढील भागामध्ये सायली देवी आई समोर हात जोडते आणि म्हणते तुझ्यापासून तर काहीच लपत नाही या घरातले सगळे जण कशा कशातून गेले ते तर तुला माहीतच आहे या सगळ्यांना ना अगदी कायम सुखात ठेव देवी आणि त्या प्रियाची सावली सुद्धा या घरावर पडून देऊ नकोस तेवढ्यातच दिवा विझतो त्यामुळे आता सायली टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता अर्जुन सायलीच्या त्या शाळेमध्ये येतो त्यानंतर अर्जुनला आता सायलीची माहिती सगळी काढायची असते आयडेंटिटी कार्ड तो दाखवतो तेव्हा त्या मॅडम आता लगेचच सायलीची सर्व इन्फॉर्मेशनची फाईलच अर्जुनकडे देतात तेव्हा अर्जुन ते बघतो आणि त्याला धक्का बसतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद.